मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घराचे आजचे वोटिंग ट्रेंड्स आलेले आहेत आणि तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनोरंजन मंथनमध्ये मी स्वागत करते। आजच्या वोटिंग ट्रेंडनुसार अरबाज याला 2% मतं पडलेली आहेत आणि तो 5 नंबरला आहे। त्याचबरोबर निक्कीला हे 3% वोटिंग झालेलं आहे, तर ती 4 नंबरवर आहे। 3 नंबरवर आहेत आपल्या वर्षाताई, त्यांना 12% वोटिंग झालेली आहे आणि त्यानंतर 2 नंबरला जे आहे ती जान्हवी आहे, तिला 13% वोटिंग झालेली आहे। मित्रांनो, सर्वात जास्त हे सूरज चव्हाणला वोटिंग झालेली आहे, जी आहे 70%। वोटिंग ट्रेंडनुसार सगळ्यात कमी निक्की आणि अरबाजला मतं पडलेली आहेत। आर्याने ज्यावेळी निक्कीला कानाखाली मारली त्यावेळी ती थेट घराबाहेर गेली आणि त्याचवेळी प्रेक्षक सोशल मीडियावर व्यक्त होत होते आणि बोलत होते की अरबाज आणि निक्की हे दोघं सुद्धा गेममध्ये हिंसा करत असतात, तर अरबाज काही वेळेला अग्रेशन सुद्धा दाखवत असतो, तरीही त्याला कोणतीही शिक्षा झालेली नाहीये आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रेक्षकांनी ह्या दोघांना खूप कमी मतं देऊन बॉटम 2 मध्ये ठेवलेलं आहे। मित्रांनो, प्रेक्षक हे वारंवार सोशल मीडियावर व्यक्त होत असताना दिसत आहेत की निक्की आणि अरबाजला वोट करू नका, जेणेकरून ते असेच बाहेर जातील। तर मित्रांनो, तसं होत असताना हे आपल्याला दिसत आहे। तर मित्रांनो, अरबाज किंवा निक्की ह्या दोघांपैकी कोणी एक सदस्य घराबाहेर जाऊ शकतो किंवा ही दोघं पण घराबाहेर जाऊ शकतात आणि जर शोला अशा सदस्यांची गरज असेल तर मेकर्स कोणत्या दुसऱ्या सदस्याचं इव्हेक्शन करू शकतात। तर बिग बॉस कायमच ह्या गेममध्ये ट्विस्ट आणत असतात, तर ह्या आठवड्यात सुद्धा बिग बॉस काही ट्विस्ट आणून ह्या 5 पैकी एका सदस्याला घराबाहेर काढण्याची शक्यता आहे, पण शक्यता जास्त आहे ती अरबाज आणि निक्कीची ह्या घराबाहेरून जाण्याची, कारण त्यांना सगळ्यात कमी वोटिंग झालेलं आहे। पण भाऊच्या धक्क्यावर नक्कीच पाहू की या घरातून कोणता सदस्य घराबाहेर जातो आणि तुमची काय याच्यावर प्रतिक्रिया आहे, याच्याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।